आई दुपारच्या जेवणाला कुठली भाजी करू काही कळतच नाहीये. मेथीच करूया का? नको बाई, मेथी नको. ती चिनूला आवडत नाही, नाका मुरडेल तो. आणि मानसीला तरी कुठे आवडते. त्यापेक्षा आपण थालपिठं करूया का? हो चालेल, म्हणजे दुसरं काही करायलाही नको. हा, आणि थोडी जास्त कर म्हणजे नचिकेत बघ सारखं आठवतंय लेकरू. हो ना, आज नचिकेत असताना तर त्याला नेऊन दिली असती थालीपीठ नाही. कोणाला काय देणार आहात? कोणाला ग? अहो तुम्हाला काय हवंय का? कल्पना काढा कर ग. हो देते ना, पण अप्पा मगाशी घेतलात ना. नाही हवं तर परत देते मी. थालीपीठ कोणाला नेऊन देणार होता तेवढा साधा प्रश्न होता माझा. काय ग, कुणाला देणार आहेस? मला काय माहित, म्हणजे तुम्हीच म्हणालात ना आई की कोणाला तरी द्यायचंय म्हणून. मी बापडी कुणाला देणार हो? आपण ना. हो हा बरोबर. अहो तुम्हाला आवडतात ना तूप घातलेली खमंग खमंग थालपीठ. वर लोण्याचा गोळा ठेवतो, छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, छान अशी चुरचुरीत करू आम्ही थालीपीठ. चालेल ना अप्पा? हो हो, न चालायला काय झालं. भरपूर करा आणि मला डब्यात घालून द्या. डबा? हो, डबाच म्हटलं मी. डबा कशाला हवाय आज अचानक तुम्हाला? अहो म्हणजे मला विचारायचं होतं, कुठे बाहेर जायचंय का? बाहेर जाताना विचारू नयेत, काम होत नाहीत. म्हणजे काहीतरी महत्वाचं दिसतंय. हो. काय हो? एकदा सांगितलं ना विचारायचं नाही म्हणून. तुम्ही काय मुद्दाम करताय का हो? छे मुद्दाम कशी करेन. पण आता विचारलंच आहे तर सांगून टाका ना. डबा तयार ठेवा, बाहेर चाललोय मी. आता थेट संध्याकाळीच परत येईन. संध्याकाळी? हो, अर्ध्या तासात निघायचंय मला. हो. एवढं दिवसभर काय काम आहे कोणास ठाऊक. महत्वाचं काम आहे म्हणाले ना. महत्वाचं कसलं? कोणाला तरी शिकवणी द्यायची असेल. अगं कल्पना, ते लोण्याचा गोळा ठेवायला विसरू नका. छे तो कसा विसरेन मी. लोण्याचा गोळा, लोणचं, थोडा मुखवास, अगदी व्यवस्थित डबा भरतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अशा काय बघताय? नाही काहीच नाही. काही नाही ना, मग काम करा. हो हो. गेले अप्पा. हुश. कुठल्या मोहिमेवर निघालेत कुणास ठाऊक. सई, मी जरा दुकानात चालली आहे. चिनू आला ना की त्यांनी बघ पूर्ण डबा संपवलाय का नाही. हा हो काकू. काय झालं काकू, काही राहिलंय का? आप्पा कुठे आहेत ग? अगं बाहेर गेलेत कुठेतरी. मग बोलायला काही हरकत नाही. काय? नचिकेतचं काही कळलं का? नाही. काहीच नाही. अगं असा कसा अचानक गेला तो निघून? माहित नाही. तसा साधा सरळ होता ग वागायला बोलायला. मग असं का केलं त्यांनी? काकू काय माहित आपल्याला. फोन कर ना त्याला, विचार की असा अचानक का गेला म्हणून. फोन करता येईल पण काय? नाही, आपल्याला कळलं पाहिजे ना नेमकं काय घडलंय ते. काही घडलं नसेल काकू. आपण का उगाच काळजी करतोय. आणि त्यांचं काम झालं, गेले निघून ते. असं कसं सई? आपण विचारपूस करायला हवी ना त्याची. म्हणजे काही झालं तरी शेजारी होता ना तो आपला, आणि आपल्याशी तर चांगलाच वागायचा तो. हो, पण त्यांना नाही वाटलं सांगून जावंसं. त्याला आपण काय करणार. तू काही म्हण सई, पण ना अगदी मनमोकळ्या स्वभावाचा होता नचिकेत. धड मराठी नव्हते त्याला, पण अगदी छान वाटायचं त्याच्याशी गप्पा मारायला. सई, अगं झालाय तो आबरा घालून. हो हो. बर चल, मी येते. चिनू आल्यावर तेवढं बघ. हा हो बघते. हा. दूरध्वनी करून पाहू का त्यांना?
नाही नाही नको. तुम्ही अचानक गायब झालात. तुम्ही कुठे गेला होतात? इथेच होतो. इथेच होतो हे काय उत्तर झालं? जाताना सांगून जाता येत नाही तुम्हाला? कुठे जाणार? कुठे जाताना? आता मला काय माहित तुम्ही कुठे गेला होतात ते. तुमचं काम झालं, गेलात तुम्ही, आम्हाला कुणालाही काहीही न सांगता. वाईट फर्स्ट लिसन टू मी. मी काय कामसाठी आलं ते ऐक पहिले. आता कसलं काम? साडी आणला. साडी? या तर फॉल बिडिंगला दिलेल्या साड्या. तुम्ही? साडी आणून द्यायला सांगितलं होतं ना. हो, आईनेच सांगितलं असेल. काय झालं ताई? माझं काही चुकलं का? नाही, एवढं अचानक चिडल्यात तुम्ही. ताई, नाही, भास झाला जरा मला. भास कसला? नाही नाही काही नाही. हो ताई ताई ताई, एक मिनिट. ते पैसे तर दिलेत ना आधीच. अहो नाही, पैशाचं नाही हो. ते फॉल वेडिंगला मराठी शब्द मिळाला का? नाही मिळाला. मिळाला की सगळ्यात आधी तुम्हाला सांगते. हा, आई, त्या फॉल बिडिंगला दिलेल्या साड्या कपाटात ठेवल्यात. आणल्या का त्यांनी? हो. बरं झालं बाई. सई, बस ग, गरम गरम थालीपीठ देते तुला. नाही आजी, मला फार भूक नाहीये. अगं, भूक नसायला काय झालंय? सकाळी पण न्याहारी नीट केली नाहीस तू. अगं नाही, मला आज खरंच भूक नाहीये. मी करते ना, तुम्ही दोघी बसा. तरणी ताठी पोर आणि म्हणे भूक नाहीये. तेच तर. आई सर, अगं, असू दे, मी करते. अगं, तुम्ही दोघी कल्पना. जणी बसा, मी करते. आज ही आपल्याला काही करायला देणार नाही. जाऊन दे, करू दे, कर. आई, मुली मोठ्या झाल्या की हे सुख असतं नाही? म्हणून म्हणते आनंद घे, पोरगी करते तर. हो ना. आज भाजणी काढल्यापासून नचिकेतची खूप आठवण येते. आज इथे असताना तर त्याला नेऊन दिलं असतं थालीपीठ. हो ना. अगं, चटका लागला? नाही, फार नाही. आई, अगं, काय झालं? भाजलं का? नाही, फार नाही. अगं, लक्ष कुठे आहे तुझं बाळा? अगं आजी, कळलंच नाही मला चटका कसा लागला ते. म्हणून म्हणते राहू दे, मी करते. चल. अगं नाही, करते ना मी आई. अगं, करते मी. अगं करते मी आई. अगं, आई खट्ट करू नको. चंदन उगाळून लावू का थोडं? नाही नको. अगं, हिचं मगापासून नाही नकोच चाललंय. तू आता जा बरू. अगं पण मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मी करून वाढते म्हणून. अगं राहू दे, पुन्हा कधीतरी करून दे. जा. आणि एरवी पण कामं करतच असतेस तू. एक दिवस जरा आराम केला तर काय बिघडतं? अगं जा बघू, तू चिनूचा अभ्यास घे बघू. जा. छोट्या छोट्या गोष्टी अगदी मनाला लावून घेते नाही?
आता तुमच्या दोघांचा अर्क आहे म्हणल्यावर काय होणार अजून? काय आई? ज्वालामुखीच्या उद्रेकाखाली भूपृष्ठाच्या पुढे काय? चिनू दे इकडे. कुठे गेलं? हा, हे बघ. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर तूच मला सांग कोणता रस? हे पण नाही आठवत मला, सॉरी. भूपृष्ठावर लावा रस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना काय म्हणतात? हे पण नाही आठवत, सॉरी. हा सॉरी. चिनू, हे जरा अति होतंय हा. अर्धा तास झाला तू या 4च ओळी पाठ करतोयस. अशा खडकांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. हा, अग्निजन्य खडक. आत्ता आठवलं मला. मी सांगितल्यावरच सगळं आठवतं तुला. मीच पाठ करते आता तुझ्याऐवजी आणि देते 6वीची परीक्षा. ए हो, माझ्या ऐवजी खरंच तूच बसतेस का? चिनू तू ना. माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. काय? आता तू मला आयडिया सांगणार. पाठ तुझं होत नाहीये आणि आता तू आयडिया सांग. अभ्यास कसं घ्यायचा ना हे मी तुला सांगतो. हो, आता हे तूच शिकव मला. ताई, अगं तू एवढी चिडलीस काय? का? असं काय सांगणार आहेस तू मला? आधी तू मला प्रॉमिस कर तू चिडणार नाहीस. बरं, नाही चिडणार. नचिकेत दादा पाठ करून घेते ना तसं पाठ करून घे तू माझ्याकडं. त्यांनी कधी घेतला रे तुझा अभ्यास आणि सगळेजण नुसतं नचिकेत नचिकेत करतायत? शांत हो. तू मला म्हणालेलीस चिडणार नाहीस. अगं, मला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस त्याच्यामुळेच मिळालेलं. हे बघ, त्याच्या मोबाईलवर बाबांनी रेकॉर्ड करून दिलेलं माझं भाषण. ते ऐकूनच मला पाठ झालं. मग आता सगळा अभ्यास काय फोन मध्ये रेकॉर्ड करून करायचा आहे का? तुझी खूप चिडचिड होते आणि जेव्हा तू इथे नव्हतीस ना तेव्हा नचिकेत दादा पण अशीच चिडचिड करत होता. असं काही नाहीये आणि माझी चिडचिड अजिबात होत नाहीये. दादा तुला मिस करत होता म्हणून त्याची चिडचिड होत होती. तू पण त्यांना मिस करतेस का? सांग ना, तुला आठवण येते का त्याची? पाठांतर नाही झालंय ना, पाठांतर कर. दे आता. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली किती भास होत आहेत मला. भाई टाळ्या कसल्या वाजवतोयस? जेवायला चल. नो नो, I'll come later. You go. दिगंबरचा कसा भास होईल मला? Look. Go, go. Relax. Calm down a bit, okay? And then talk. हो. I तुम्ही was... काय? Okay, go ahead. नाही
नाही तुम्ही बोला आधी. Alright, तुम्हीच बोला. Sai, I'm really sorry. सॉरी का? तसं झालंय का काही? सांगा ना. सॉरी का म्हणावं असं वाटलं तुम्हाला? Suddenly decide झाला सगळा. It happened really quickly. So inform नाही करू शकला. I'm really sorry. Documentary, editing, post-production, ते तर काम होतं. I was in Bangalore, so it happened really quickly. Suddenly झालं, so बोलायचं भेटायचं नाही टाइम मिळाला. I'm sorry. पण तुम्ही काय एवढी कारणं देताय? मी विचारलं का तुम्हाला? I thought you were angry. मी का चिडेन? नाही चिडले मी. तुमचं काम झालं, गेलात तुम्ही. आणि त्याचा त्रास मी मला का करून घेऊ? Sai, you look disturbed. नाही, डिस्टर्ब नाहीये मी. मी इथे आले कारण मला इथे आला because खूप रात्र झाली आहे. मी निघते. Sai, wait. From now on, inform करणार before going, okay? Because I know how it feels, right? पण तुम्ही मला न सांगता गेलात म्हणून कुठे चिडले मी तुमच्यावर? Yeah, but still, बोलला पाहिजे, right? हम्म. All right, now go and take some rest, okay? I'll go. Good night. शुभरात्री. And thanks. का? एकदा रात्री इथे आला, so thanks. काहीही करा पण एवढं काम करा. नाही मी काय वाटेल ते करेन पण तेवढं करा माझ्यासाठी. तो परत आला तरी घर सोडून गेलाच पाहिजे. हा? हो ना? उत्तम. अगदी योग्य केलं तुम्ही. हो तेवढ्या करता तर मुद्दामून मी तुमचे आभार मानायला दूरध्वनी केला होता. हो 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 अवश्य अवश्य. सगळ्या भाज्या 30 रुपये पाव आई. बाजारात गेल्यावर काय घ्यावं तेच कळत नाही. अगं ह्यांना कारणच हवी असतात काही ना काही भाव वाढवण्यासाठी. कधी पाऊस जास्त झाला म्हणून महाग, कधी पाऊस कमी झाला म्हणून महाग. हो ना अगदी खरंय. घ्या चहा घ्या. अरे वा. आई आप्पांचा काढा पण इथेच ठेवू ना? अगं त्यांचा काढा कशाला आणलास एवढ्यात? तो गार झाला तर त्यांचं डोकं गरम होईल. आई अहो आणला. गार झाला तर देईन मी गरम करून. बरं बरं घे, तू पण चहा घे. हो घे. मांजर आता कसं काय आलं? आत्ता कसं आलं म्हणजे? म्हणजे नचिकेत नाहीये ना, मग आत्ता हा आवाज कुठून येतोय? म्हणजे नचिकेत काढायचा मांजराचा आवाज आई? मी असं कुठे म्हणलं? हो का? हं. अगं मांजराचा आवाज आला म्हणून मी बाहेर गेले ना की मांजराऐवजी मला नचिकेतच दिसायचा. गंमत आहे नाही? हो ती मोठीच गंमत आहे. म्हणजे काही नाही ग, मी आलेच जरा. छान झालंय चहा. अगं कल्पना, हा? तूच बघ बाई त्या मांजराकडे आणि जाताना वाटीभर दूध घेऊन जा. हो हो आई. हा जा 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 लवकर जा. थांबा सुनबाई. अहो काय झालं? जाऊ द्या ना तिला. तुम्ही सगळ्या जणी मला काय मूर्ख समजता काय? माझं कुठेही लक्ष नाही. या भ्रमात आहात की स्वतःच्या कर्तृत्वावर नको तेवढा विश्वास आहे तुमचा. कशाबद्दल बोलताय तुम्ही? बाहेर मांजराचा आवाज निघाल्यानंतर तुम्ही आणि मोठ्या सुनबाई का धावत जाता ते मला कळलंय. हा कळलं ना? ते मांजर बिचार किती उपाशी असतो हो, म्हणून जातो, बाकी काहीच नाही. हो. हा आप्पा काढा घ्या ना. नको, गार झालाय तो. नाही बघा, तुम्ही विषयांतर करण्याचा प्रयत्न करू नका.
तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय हे मला चांगलं माहिती आहे. मांजरांबद्दल नको एवढी कणव तुमच्या मनात का निर्माण झाली आहे याचं कारण मला कळलंय. त्या दोघींबद्दल कळलंय म्हणजे तुम्ही सुटलात असं समजू नका. दुरून सगळं पाहतो मी, लक्ष असतं माझं सगळीकडे, दुर्लक्ष नाही करत मी कुठल्याही गोष्टीकडे. वा. यांना सगळं कळलं. मी तर खूप मदत केली आहे नचिकेतला. चोरून मोदक दिलेत मी. मोदक तर मी पण दिले होते त्याला. आई आई दूध तुम्हीच द्या. आई चहा घ्या ना. घेताय का तुम्ही? आई मला नको बाई तो गार झालेला चहा. वहिनी तुम्ही घ्या ना. अजिबात नको. मला पण नकोय. नचिकेत परत आलाय की मांजर आलंय एखादं?